समाजामध्ये एखाद्याचं लग्न होत नसेल तर आपण ते त्याला या कार्यक्रमामध्ये दुसरी गोष्ट आपले जे संत शिरोमणी रोहिदास पाहिजे आपल्या नितीन साहेबांची आपल्या समोर दिली आणि आपण जे उभं राहिलेलो आहे ते अजून ताठमानेने इथून पुढे जगणार आहोत. परमपूजनीय आदरणीय संत रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त आपण याच ठिकाणी समाज बांधव भगिनी माता या ठिकाणी जमला. अध्यक्षांचं भाषण झालं, अजून बरेच मंडळी बोलणार आहोत. आमचे मित्र ऋषिकेश गायकवाड आहेत, अध्यक्ष आहेत, ज्यांना पुरस्कार मिळाला ते पुरस्कार प्राप्त त्यांचंही बोलणं झालं. परंतु हे सर्व कार्यक्रम करत असताना सर्व समाजाची तळमळ आणि एकत्र येण्याचं जे काही आजपर्यंत जे उच्चांक आहे की गेल्या 25 ते 30 वर्षापासून मी नितीन चव्हाणांना पाहतो. ते स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात सेवेत कार्यरत असल्यापासून आज ताण्यात त्यांचं जी समाजाप्रीती समाज माध्यमामध्ये जे स्थान आहे जे काम करतात खरोखर त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. पण समाजानं एकत्र येऊन आपण एकसंघ कसं राहिलं पाहिजे. ज्यावेळेस नदी नाले ओढ्याला ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस झाडं जशी एकमेकांना जशी कवटाळून राहतात तसं आपण राहिलं पाहिजे. हीच खरी संत रोहिदास महाराजांच्या जयंतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. समाजाने एकमेकांच्या संकटात एकमेकांना उभं राहिलं पाहिजे. विवाह असतील बाकीचे कुठले कार्यक्रम असतील जे काही वाद विवाद आहेत ते आपण आपल्या घरामध्ये बसून मिटवायचे असतात. परंतु हे सगळं काम करत असताना आज 10 पुढच्या वेळेला 100 होतील, त्याच्यानंतर 1000 आणि त्याच्यानंतर लाखो होतील. मात्र तुमची सगळ्यांची तळमळ आणि एकसंगता पाहून या प्रसंगी एवढंच सांगेन की आपल्या या सगळ्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. नितीन चव्हाण तसेच या सगळ्यांनी बरेच दिवस प्रयत्न करत आहेत. आपल्या सगळ्यांना संत रोहिदास महाराजांचं कार्य नीटेनं पुढे न्यायचं आहे. नितीन चव्हाण यांना नेहमीच आपण सहकार्य कराल ही सदिच्छा देतो आणि विनंती घेतो. निमित्तानं आज सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राजपूत रोडवरील या परिसरामध्ये आमचे मित्र आणि सामाजिक चळवळीत हिरिरीने सहभागी असणारे नितीन मामा चव्हाण यांच्या माध्यमातून संत रोहिदास यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित आमच्या प्रभागाच्या नगरसेविका मोनिकाताई घोरपडे, मंचावर उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष नितीन मामा चव्हाण, प्रतिभाताई शेलार, ज्येष्ठ नेते आणि दलित कॅन्सरच्या चळवळीत सक्रिय योगदान देणारे बाळासाहेब कांबळे उर्फ नाना, त्याचबरोबर पत्रकार प्रकाश वायदंडे, आमचे वाडेकर दादा आणि शेडगे दादा आणि उपस्थित सर्व समाज बांधवांचे मी आभार मानतो. खरं तर नितीन चव्हाणांचं अभिनंदन केलं पाहिजे आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी की गेली 25 वर्ष कसली अपेक्षा न करता कोणाकडून 1 रुपयाची वर्गणी न घेता स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या खर्चानी दरवर्षी रोहिदास महाराजांचं संस्था त्यांची रजिस्टर आणि संस्थेच्या वतीनं ते कार्यक्रम घेत असतात. कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की समाजामधील शेवटच्या घटकापर्यंत रोहिदास महाराजांचं कार्य पोहोचावं आणि दरवर्षी रोहिदास महाराजांच्या नावाने समाजात काम करणाऱ्या होतकरू आणि आदर्श व्यक्तींना ते पुरस्कार देत असतात. मित्रांनो, रोहिदास महाराजांची जयंती आहे. खरं तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोहिदास महाराजांची जयंती साजरी केली जाते. आज महाराष्ट्रामध्ये चर्मकार बांधव मोठ्या प्रमाणात आहे आणि सातारा शहरामध्ये सुद्धा विविध प्रकारे रोहिदास महाराजांना अभिवादन केलं जातं. पण गेली अनेक वर्ष रोहिदास महाराजांचे विचार आणि कार्यांना शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपण सर्वांना माझी विनंती आहे की रोहिदास महाराजांना आपण समजून घेऊया. नुसतं जयंती दिवशी यायचं, फुलं व्हायची, हात जोडायचं असं न करता संत रोहिदासांनी काय काम केलंय. मग अशा आमचे सहकारी, मला माहिती नाही त्यांचं नाव, त्यांनी आपले कोण असतील, त्यांनी सांगितलं की रोहिदास महाराजांच्या जीवनाविषयी सांगितलं. संत रोहिदासांचं कार्य कुठल्या एका जातीसाठी कुठल्या एका धर्मासाठी नाही तर इथल्या मानव मुक्तीच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे संत कोण असतील तर ते संत रोहिदास महाराज आहेत. फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आमची असताना देखील आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये, देशाच्या मातीमध्ये रोहिदासांसारखे अनेक संत होऊन गेले. त्यांच्या विचारांनी कार्याचा ठसा आपण विसरलोय का काय, अशी कुठेतरी प्रचिती आपल्याला येत असताना आज देशामध्ये सांप्रदायिक मुद्द्यांना घेऊन, धार्मिक मुद्द्यांना घेऊन एक वेगळं वातावरण तयार करत असताना संत रोहिदासांचा विचार जर आपण आत्मसात केला
तर मात्र मित्रांनो या देशामध्ये समता न्याय बंधुता सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी संत रोहिदासांचे विचार आपल्याला पुरेसे. संत रोहिदास म्हणतात मन चंगा तो कुटती मे गंगा, मन चंगा तो कुटती मे गंगा. देव हा देवळात नाही, देव हा माणसात आहे, माणसात देव शोधा. हा वैश्विक नारा देणारा तुमचा आमचा महापुरुष संत रोहिदास महाराज आहे. संत रोहिदासांचं कार्य कुठल्या एका जातीसाठी नसून संत रोहिदासांनी इथल्या जातीवादी व्यवस्थेवर, इथल्या वर्णवादी व्यवस्थेवर, इथल्या चातुर्वर्ण्यावर, इथल्या जात निर्मिती करणाऱ्या धर्माच्या बाजारगुणग्यांवर आणि धर्म मार्तंडांवर, देवाची दलाली करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांवर कडा प्रहार केलेला आहे. इथल्या ब्राह्मणवाद्यावर, मूलवाद्यावर कडा प्रहार आपल्या शब्दाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून करणारा मध्ययुगीन काळातला सर्वात मोठा संत जर कोण असेल तर संत रोहिदास महाराज आहेत. संत रोहिदासांचं एकच वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण कन्क्लूड करूया. संत रोहिदास महाराजांनी धर्माच्या ठेकेदारांना उद्देशून एक वाक्य बोललेलं आहे आणि ते आज मी तिलाही इतक्या वर्षानुसार जाऊन सुद्धा खरंच आहे. रोहिदास महाराज असं म्हणतात, जीवन 4 दिवस का मेला रे, बामन झूठा वेद भी झूठा, झूठा ब्रह्म अकेला रे, मंदिर भीतर मूर्ती बैठी पूजती बाहेर चेला रे, लड्डू भोग चढावी ती जनता मूर्ती के ढिंग केला रे, पत्तर मूर्ती कचून खाती खाती बामन चेला रे, जनता लुटती बामन सारे प्रभूजी देतीनं ढेला रे. याचा अर्थ असा आहे की धर्माच्या नावावर लोकांमध्ये वादविवाद करून देवाची दलाली करणाऱ्या धर्ममार्तंडांना उद्देशून संत रोहिदासांनी कार्य केले की आपण माणसं आहोत, आपण एकमेकांमध्ये सामाजिक सलोखा, सुख शांती, अमन हा विचार करून सामाजिक सलोखा जपण्यासाठी एकरूप होऊया आणि येणाऱ्या काळामध्ये संत रोहिदासांचं कार्य शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहाल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय रविदास. मी सतोषी अशोक विधाते कोरेगावमध्ये राहते आणि आजपर्यंत मी 25 वर्ष झालं महिलांसाठी झटते. दुसरी गोष्ट म्हणजे महिला पुढे याव्यात आणि महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि समाजामध्ये जे काही महिलांच्या विषयी खूप हे आहे, महिलांना त्रास होत असेल किंवा महिला जर पुढे येत नसतील तर त्यांना पुढे येऊन महिलांनी चांगलं कार्य करावं. दुसरी गोष्ट म्हणजे एकत्रित महिलांनी यावं. आणि माझं दुसरं कार्य आहे सद्गुरू श्री वामनराव पै, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे या संदेशामधून काय द्यायचं आहे सद्गुरू वामनराव पैंना की प्रत्येक माणूस म्हणत असतो की माझ्या नशिबातच हे नाही आहे म्हणून मला पुढे जाता येत नाही, परंतु सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे मी महिलांना सांगत असते की प्रत्येक स्त्री ही स्वतःची शिल्पकार आहे. आपले जे प्रत्येक स्त्रियांच्यामध्ये आतमध्ये जे आत्मविश्वास असतो तो त्यांनी बाहेर काढला पाहिजे आणि समाजामध्ये जाऊन प्रत्येक समाजासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे. आणि या कार्याची दखल घेऊन मला आज चर्मकार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत नितीन चव्हाण यांनी मला आज इथं बोलवलं आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची आज जयंती आहे त्याबद्दल मला हा मान सन्मान दिला आणि मला पुरस्कार दिला, त्याबद्दल मी या संस्थेची खूप खूप आभारी आहे. थँक्यू. सातारा जिल्हा संत रोहिदास चर्मकार संस्था जिल्हा सातारा यांच्या वतीने गेली 25 वर्ष झाली संत रोहिदास जयंती उत्सव साजरा केला जातो. या जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील सर्व चर्मकार बांधव त्याचप्रमाणे इतर मातंग समाज, बौद्ध समाज आणि मित्रमंडळी, नगरसेवक, डॉक्टर्स आणि हितचिंतक, दोस्तमंडळी हे सर्व उपस्थित राहतात. आम्ही गेले 25 वर्ष संत रविदासांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे. संत रविदास महाराज कोण होते, काय त्यांचं कार्य होतं किंवा त्यांनी काय केलं या संदर्भात आम्ही या जयंतीनिमित्तानं मान्यवरांना बोलून त्यांच्या भाषणातून किंवा आमच्या भाषणातून संत रविदासांचे विचार या ठिकाणी आपण लोकांच्या समोर मांडतो. त्यामुळे त्या लोकांना संत रविदास कोण हे समजते. संत रविदास हे महान संत शिरोमणी होते. त्यांचा इतिहास हा दडला गेलेला आहे आणि ते जास्त करून स्वतः चर्मकार समाजातील लोकांना इतर माहीत नाही, त्या बाकीच्या लोकांनाही माहीत नाही. तरी ते संत रविदासांचे वाणी, त्यांच्या वाणीतून जे त्यांनी सांगितलेले आहेत शब्दरचना वगैरे ते लोकांपर्यंत पोहोचावे, त्याचा अर्थ पोहोचावा आणि संत रविदास कोण होते हे कळावे आणि समाज, चर्मकार समाज एकत्र यावा या भावनेने आम्ही
सातारा जिल्हा संत रोहिदास चर्मकार संस्था स्थापन करून प्रत्येक तालुक्यातील एक घेऊन व्यक्ती आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे. आम्ही संस्था रजिस्ट्रेशन सातारा जिल्हा व महाराष्ट्राची केलेली असून या संस्थेचे रजिस्ट्रेशन प्रत्येक वर्षी आम्ही नीतिनियमानं करत असतो. आता या कार्यक्रमाला जे उपस्थित असतात लोक त्यांचे मनोबल फार चांगले असतात. ते विचार मांडतात, पत्रकार असतात, त्यांचेही विचार आम्ही घेतात आणि लोकांना माहिती पडतं त्यामुळे या कार्यक्रमामुळे की संत रोहिदास कोण होते आणि एकमेकांची ओळख आणि एकमेकांचा संबंध असा या कार्यक्रमानिमित्त येऊन हा कार्यक्रम आम्ही या दृष्टिकोनातून पार पाडत असतो. आज संत रविदासची 750वी जयंती उत्सव सोहळा संत जुना दवाखाना गुरुवारपेठ सातारा येथे साजरा होत आहे. त्यानिमित्तानं मी सर्व चर्मकार बांधव व हितचिंतक मित्रमंडळी व इतर जातीतील सर्व समाज बांधवांना या संत रोहिदास जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व या प्रसंगी महान थोर सर्व जातीतील थोर व्यक्ती संत होऊन गेले त्या सर्वांना अभिवादन करतो आणि मी इथंच थांबतो.